वसवावे घर बरे देवे निरंतर संगासनी शयनी घडे भोजनी गमनी संकल्प विकल्प मावळोनी पाप पुण्य संगासनी शयनी घडे भोजनी गमनी तुका म्हणे काळ अवघा गोविंदी सुकाळ संगासनी शयनी घडे भोजनी गमनी विठ्ठल 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 कुंडली कवरदा है विठ्ठल दे हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय वसवावे घर दे बरे देवे निरंतर संगासनी शयनी घडे भोजनी गमनी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे तो अभंग श्री संत जगद्गुरु देहनिवासी असणारे तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून तुकाराम महाराज आध्यात्मिक घराचं वर्णन करतात. म्हटल्यानंतर त्या घरात राहणारा जो महत्त्वाचा असतो त्याचं महत्त्व आहे. म्हणून तुकाराम महाराज वर्णन करत असताना तुकाराम महाराज म्हणतात जे घर आहे ते घर भगवंताचं आहे, राहण्याकरता दिलेलं आहे किंवा राहण्याकरता उपयोगी येतं. असं घर जर असेल तर भगवान परमात्मा त्या ठिकाणी घर करून राहतो, जात नाही, दौडून घातलं तरी जात नाही. आणि अशा घरामध्ये जर देव राहायला थांबला तर त्या घरामध्ये मग आपल्याला जे प्राप्त व्हायचं आहे ते प्राप्त होत असताना तुकाराम महाराज म्हणतात तो संग जर मिळाला एकदा तर त्या संगतीमुळे काय होतं, मग तो झोपेत असो किंवा जागृतीत असो, झोपेत असला तरी जागृतीत असला तरी किंवा प्रवास करीत असला तरी किंवा भोजन करीत असला तरी भगवान परमात्मा त्याच्या याच्यात असेल, चिंतनात असेल, बुद्धीत असेल, नामस्मरणात असेल तर त्याला कुठल्याही प्रकारचं संकट निर्माण होत नाही. किंवा काही जरी त्याच्या जीवनामध्ये बदल झाला तरी तो त्या बदलाला स्वीकार करत नाही. मग तो बदल होत असताना कधी बदल होत असताना सुखदुःखाचा होतो, कधी पापपुण्याचा पण होतो. पण ज्या वेळेला भगवान परमात्मा त्या ठिकाणी घर करून राहिल्यानंतर तो भगवान परमात्मा तिथं थांबला का त्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी मग तो राहत असताना संकल्प आणि विकल्प हे सगळे नष्ट होतात, राहत नाही. कुठलाही संकल्प निर्माण होत नाही, कुठलाही विकल्प त्याच्या जीवनामध्ये येत नाही. आणि त्याचा परिणाम असा होतो ते न झाल्यामुळे त्याच्या ठिकाणी पुण्यही प्राप्त होत नाही, पापही प्राप्त होत नाही. त्याला पुण्याचीही गरज राहत नाही, पापाचीही गरज राहत नाही. मग असं झाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये तुकाराम महाराज म्हणतात तो काळरूपी जो आहे काळ, तो काळसुद्धा काय करतो, तो काळसुद्धा त्या गोविंदाच्या याच्यामध्ये रममान होऊन जातो, तो गोविंद रूप होतो, गोविंदाच्या स्वरूपाला प्राप्त होतो. आणि एकदा का तो गोविंद स्वरूपाला प्राप्त झाला तो का म्हणे काळ अवघा गोविंदी सुकाळ. मग त्याच्या जीवनामध्ये सगळ्या भगवंताचा सुकाळ राहतो, कुठल्याही प्रकारचं दुःख त्याच्या जीवनामध्ये निर्माण होत नाही. असं थोडक्यात या अभंगाचा भावार्थ आहे. आज या ठिकाणी असणारं कीर्तन जे आहे ते कीर्तन की निमित्ताने सर्वांना विदित आहे. पत्र आहे, फोन आहे, बोर्ड लावलेले आहेत, सर्व काही आहे. त्याच्या सर्वच्या माध्यमातून तुम्हाला ते माहीत आहे, मी सांगण्याची गरज नाही. वास्तुशांती घर आहे, त्या घराची शांती आहे. आता त्याच्यामध्ये 2 प्रकार आहे. आपण करत असताना काही वेळेला वास्तुशांती करतो आणि काही वेळेला घरभरणी करतो. आणि काही लोक दोन्ही साधतात, वास्तुशांती करतात आणि घरभरणी करतात, दोन्ही साधतात. तसं घरभरणी म्हणजे काय, घरभरणी म्हणजे दुसऱ्याकडून आलेल्या वस्तू घेणं, याला म्हणायचं घरभरणी. आपण बांधलेलं नवं घर
आणि ते घर बांधलं असताना त्याच्यात लागणाऱ्या ज्या वस्तू, मग लोक विचारतात काय काय आणायचं, तुमच्याकडे काय कमी आहे. लग्नात आता विचारलं जातं, पूर्वीच्या काळात विचारलं जात नव्हतं. पूर्वीच्या काळामध्ये आईबापाने जे दिलेलं कन्यादान, त्याप्रमाणे जे कन्यादान असायचं, ते कन्यादान करत असताना ते आई वडील सर्वस्वाचा विचार करून, त्याच्या परिस्थितीचा विचार करून, त्याच्या संसाराचा विचार करून आणि या संसाराचा परिस्थितीचा विचार करून आणि ते कन्यादान त्यावेळेला केले जात असत. आता तसं नाही कन्यादान केलं जातं. आता विचारून कन्यादान जातं. मामाने काय घ्यायचं, मावशीनं काय घ्यायचं, आत्यानं काय घ्यायचं, इतर भावंडांना काय आणायचं, सर्व विचारून आणि एक खट्टा ते करून आणि प्रत्येकाने वेगवेगळ्या वस्तू घेऊन वेगवेगळ्या प्रकारे त्या वस्तू घ्यायच्या आणि त्या मग त्या काय करायच्या, कन्येला अर्पण करायच्या. मग ज्याचं जसं जसं नातं असेल त्याप्रमाणे त्या वस्तू प्राप्त होतात. मामाचं वेगळं, मावशीचं वेगळं, आत्याचं वेगळं, बहिणीचं वेगळं, असं वेगवेगळ्या प्रकारचं ते असतं. त्याला म्हणायचं कन्यादान. आणि हे कन्यादान करत असताना त्याच्यामध्ये विचार असतो तसं घरभरणी. घरभरणी म्हणजे आपण बांधलेलं जे घर आहे त्या घरामध्ये लागणाऱ्या वस्तू, उपयोगी वस्तू, त्या आपल्या असणाऱ्या आप्तेष्ट पाहुणे मंडळी यांनी आणणे आणि त्या घरात घेणे, याला म्हणायचं घरभरणी. पण नियमाने असंही घर भरून घेऊ नये, घरभरणी करू नये. शास्त्राच्या नियमाने आपण बांधलेली वस्तू, या वस्तूमध्ये दुसऱ्याच्या वस्तू आणून त्याच्यावर आपला प्रपंच संसार चालू नये. कन्यादानात आलेल्या वस्तू वेगळ्या आणि घरभरणीत आलेल्या वस्तू वेगळ्या. कन्येच्या स्वरूपाने दान केलेलं ते दान वेगळं आणि घराच्या स्वरूपाने दान केलेलं दान वेगळं. म्हणून दान करत असताना त्या दानाच्या वस्तू घ्याव्यात का न घ्याव्यात. आपल्याला जर वास्तू शांती करायची असेल तर घरभरणीच्या वस्तू घेऊ नये, आहेर स्वीकारू नाही. कारण ही घरभरणी आहे का वास्तू शांती आहे. वास्तू पुरुषाची शांती आहे आणि त्या वास्तू पुरुषाची शांतीकरिता त्याला शांती प्राप्त व्हावी, त्याने त्याचा हक्क सोडावा आणि आपला हक्क त्या ठिकाणी बजावण्याकरता आपण त्याला विनंती करावी. आणि ती विनंती केली असताना, त्याला नमस्कार केला असताना, त्याचं उचित त्याची पूजा अर्चा केली असताना, तो प्रसन्न झाला असताना मग त्याच्याकडे विनंती करायची असते की आतापर्यंत तुम्ही या ठिकाणी राहिलात, पण आता इथून पुढं आम्हाला त्याच्यात राहण्याची परवानगी मिळावी आणि तुम्ही या ठिकाणाहून गमन करावं आणि आम्हाला या ठिकाणी राहत असताना तुमच्या आशीर्वादाने सुखाने, समाधानाने, चांगल्या प्रकारे धनद्रव्याने युक्त होऊन आम्ही या ठिकाणी घरात राहावं असा आम्हाला आशीर्वाद द्या. असं कोणाला म्हणावं लागतं? वास्तू पुरुषाला म्हणावं लागतं. त्याची पूजा करावी लागते आणि मग त्याची पूजा करून त्याला सांगितल्यानंतर तो वास्तू पुरुष प्रसन्न झाला, त्याला योग्य जर त्याच्या प्राप्तीचं प्राप्त मिळालं तर तो समाधान होतो. तो समाधान झाला का तो काय करतो, तुम्हाला आशीर्वाद देतो का माझी समाधानता झालेली आहे, मी प्रसन्न आहे, मला सर्व प्राप्त झालेलं आहे, यथोउचित माझ्या मनासारखं सर्व मिळालेलं आहे, आता मी या ठिकाणाहून गमन करत आहे आणि तुम्हाला तुमचं घर तुमच्याकरता देत आहे. असं तोही पुरुष त्या ठिकाणी वदल्या जातो, म्हणून घेतलं जातं. मग ते कशा प्रकारे तो स्वतः पुरुष राहतो का? राहत नाही, पण मंत्राच्या द्वारे, ब्राह्मणाच्या द्वारे आणि ब्राह्मणाच्या द्वारे मंत्राद्वारे ती वधून घ्यावं लागतं आणि वधून घेतल्यानंतर त्याचा हक्क काढायचा आणि आपला हक्क त्या ठिकाणी करायचा. म्हणजे खरेदी विक्रीचा व्यवहार जसा ठरतो किंवा दानपत्र, मृत्यूपत्र हा जसा आहे व्यवहार तसा तो व्यवहार आहे. आणि तो व्यवहार हा करत असताना आपण जे बांधलेलं घर आहे, नवीन घर आहे, ते घर बांधलं असताना त्याच्या ठिकाणी त्याची जी दिलेली मान्यता आहे ती त्याला आशीर्वाद रूपाने दिलेली आहे. जो वास्तुपुरुष आहे त्यांनी काही कार्य केलं, त्या कार्याच्या निमित्ताने भगवंताने त्याला वरदान दिलेलं आहे का तुला राहण्याकरता जे ठिकाण आहे ते राहण्याकरता ठिकाण, तुला ज्या ठिकाणी नवीन वस्तू तयार होईल, बांधल्या जाईल, त्या ठिकाणी तुला राहण्याची परवानगी राहील. जोपर्यंत तुझी पूजा होत नाही, तुला समाधानाने पूजत नाही, तोपर्यंत तू त्या ठिकाणी राहू शकतो. आणि ज्यावेळेस तुला पूजा समाधानाने मंत्रोच्चाराने तुला त्या ठिकाणाहून ब्राह्मणाच्या द्वारे मंत्रोच्चाराच्या द्वारे ते ज्या वेळेस म्हणतील तू आता जा, त्यावेळेस तू तिथून जायचं, दुसरीकडे प्रयाण करायचं आणि त्यांना ती घर सुखाने नांदण्याकरता प्रवृत्त करून द्यायचं. असं हे शास्त्राच्या नियमाप्रमाणे घर भरणी नाही, वास्तू शांती आहे. आणि ही वास्तू शांती जीवनामध्ये घर बांधल्यानंतर ती करावी लागते. का करावी लागते ती आता मी वेळ मिळाला तर नंतर सांगेल.
कशा करता वास्तुशांती करायची, का करायची, त्याच्यात काय दोष असतात, ते बरेचसे भानगडी आहेत. आणि तेवढंसं काय आता सध्याच्या कलियुगामध्ये तेवढं जाणं काही सोपं नाही. पण नियम आलेला आहे, परंपरेनं आलेला आहे, मोठ्याने केलेला आहे, मोठ्याने त्याचा प्रघात करून दिलेला आहे, घातलेला आहे. आणि म्हणून त्या प्रघाताप्रमाणे आपलं जाण्याचं कर्तव्य आपण जावं, याच्याकरता शास्त्राने त्याला अनुमोदन दिलेलं आहे. मग हे करत असताना याला आधार काय? वास्तुशांती करण्याकरता याला आधार काय? तर याला सर्वात मोठा आधार आहे भगवान शंकर परमात्मा. आणि भगवान शंकर परमात्म्याने ज्या वेळेस घर बांधण्याचं ठरवलं पार्वतीच्या आग्रहास्तव, कारण शंकर भगवान परमात्म्याला घराची गरज नव्हती, कारण ते राहत असताना कुठे राहायचे? स्मशानासी वस्ती रुद्र करी, रुद्र करी, स्मशानासी वस्ती रुद्र करी, ओ रुद्र करी, स्मशानासी वस्ती रुद्र करी, ओ रुद्र स्मशानाचे वसते रुद्र ओ त्यागोनी कैलास सर्व ही संपत्ती, स्मशानाची वाती रुद्र करी, स्मशानाची वाती कैलासाचा त्याग करून, कैलासात त्याग करायचा, कैलासातला त्याग करून भगवान शंकर कुठं राहतात? स्मशानामध्ये वास करतात, राहतात. ते वैभव पाहिलं, वैभव पाहिल्यानंतर मग तिथं चहा पाणी झाला, सर्व विचारपूस झाली. मग नंतर लक्ष्मीनं सांगितलं की इकडं सरस्वती राहतात, त्यांचंही बघून या, चांगलं आहे, त्यांचं पण व्यवस्थित चाललेलं आहे. म्हणून त्यांचंही घर पाहिलं. हे सगळं पाहिल्यानंतर हिच्या मनामध्ये विकल्प निर्माण झाला का या जे आहे यांचे घरं जर पाहिलं, यांचे बंगले जर पाहिले तर एवढे मोठले, एवढं काही वैभव आहे यांचं, आणि आपले जे मालक आहे सर्वांचे श्रेष्ठ आहे, सर्वांपेक्षा मोठे आहे, सर्वांपेक्षा श्रीमंत आहे, सर्व काही आहे, आणि आपल्याला जर पाहिलं तर आपल्याला घरच नाही राहायला. आपल्याला कुठं राहावं, तर कधी कैलासात, तर कधी स्मशानात, तर कधी भूतव्यातळामध्ये, कुठंही राहावं लागतं. आणि म्हणून ते पाहिल्यानंतर आता स्त्री स्वभाव आहे, आणि स्त्री स्वभाव म्हटल्यानंतर मग ती ईर्ष्या निर्माण होतीच. आणि ती झाल्यानंतर पार्वती खाली आली, खाली आल्यानंतर शंकराला म्हणू लागली, अहो मी आज लक्ष्मीकडे गेली होती, आणि लक्ष्मीकडे गेले असताना मला चहा पाण्याला बोलवलं, पण त्यांचा तो बंगला पाहिला, आणि ते काय घर पाहिलं, आणि ते सर्व काय फार्म हाऊस पाहिलं, काय आवा डब्याच कार्यक्रम आहे म्हणे, आणि आपल्याकडे काहीच नाही म्हणे, आणि आपण सर्वात मोठे म्हणतो, आपल्याकडे काहीच नाही. मग आपल्याला सुद्धा काय असावं? एखादं घर असावं. 2 पाहुणे आले, 4 पाहुणे आले तर राहण्याकरता किंवा त्यांना बसण्याकरता तरी जागा असावी. आपल्याकडे एक तर कोणी येतच नाही, आले ती सगळे आपल्यासारखेच नंगे. पण जर समजा कदाचित मी पार्वतीला बोलवलं, आपलं लक्ष्मीला बोलवलं, यांना बोलवलं, तर त्यांना कसं काय आपण या ठिकाणाला त्यांचा आदर सत्कार करणार? म्हणून आपल्याला सुद्धा काय करावं? एखादं घर असावं. पार्वतीनं आग्रह केला शंकराकडं, आणि शंकराकडं आग्रह केल्यानंतर शंकरांनी सांगितलं मला एकांत आवडतो, मला हा लोकांत आवडत नाही. ते घर बांधल्यानंतर लोकांत सुरू होईल. मग तिनं सांगितलं असं करा ना, जिथं कोणीच येणार नाही अशा ठिकाणी बांधा, म्हणजे तुम्हाला व्यत्यय येणार नाही. आणि मग कुबेराला शंकराने घर बांधण्याचं टेंडर देऊन टाकलं. कारण सर्वात धनाची दैवत कोण असेल तर कुबेर. आणि कुबेर म्हटल्यानंतर आता मालकाची आज्ञा, आणि मालकाची आज्ञा म्हटल्यानंतर मग कुबेरानं सांगितलं तुम्ही सांगाल त्याप्रमाणे मी करून देतो. कुबेराला सांगितलं असं ठिकाण निवडायचं का ज्या ठिकाणी कोणीच येणार नाही, कोणाला यातायात आलं नाही पाहिजे, निवांत पाहिजे, एकांतात पाहिजे, आणि अशा ठिकाणी आम्हाला एक वास्तू बांधून द्या. आमचं राहण्याची व्यवस्था म्हातारपणाला कदाचित नाही पोरांनी सांभाळलं तर निदान तिथं जाऊन तरी राहून निवांत नामचिंतन करू. येणे सुखे रुचे
एकांताचा वास नाही गुण दोष अंगायेत वृक्षवल्ली आहा सोय रे वने चरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वने चरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वने चरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे शंकराने कुबेराला सांगितलं आणि कुबेराला सांगितल्यानंतर पार्वतीला माहिती झालं का भगवंतानी ऑर्डर दिलेली घर बांधण्याची कुबेराकडं. आणि मग कुबेराला भेटलेला सांगितलं माझ्या घरासारखं दुसऱ्याचं घर झालं नाही पाहिजे आणि याच्या पुढं बांधता सुद्धा आलं नाही पाहिजे. असं घर बांधा. लक्ष्मीला सुद्धा बांधता नाही आलं पाहिजे, कोणालाच बांधता नाही आलं पाहिजे आणि असं घर बांधा कुबेराला सांगितलं. आता कुबेराला सांगितलं कुबेर काय आता सोन्याचीच खाण आहे तिथं काय. आणि म्हणून कुबेराने काय केलं एकांत सगळं बघितलं आणि बघितल्यानंतर त्यांना जागा सापडली कोणती लंका. निवांत एकांत श्रीलंका. आणि मग त्या श्रीलंकेमध्ये भगवंताच्या आग्रहाखातीर पार्वतीच्या आग्रहाखातीर कुबेराने लंकेतली ती घरं जी बांधली होती रावणाची घरं सोन्याची म्हणतो आपण ती घरं रावणाची नव्हती. ती घर होतं भगवान शंकराच. भगवान शंकराने घर बांधलं. घर बांधल्यानंतर त्याची वास्तू शांती शंकराने केली नियमाप्रमाणे शास्त्राच्या नियमाप्रमाणे वास्तू शांती ठरली. वास्तू शांती करण्याकरता मग आता आपल्याला ही वास्तू शांती करायची. घर एवढं मोठं बांधलेलं आहे सुंदर बांधलेलं आहे कोणी न बांधणार असं बांधलेलं आहे पुढं होणार नाही असं बांधलेलं आहे. आणि अशा वास्तूची शांती करण्याकरता मग त्या ठिकाणी त्याची शांती करावी याच्याकरता सुद्धा त्याच विद्वत्तेचा ब्राह्मण असावा लागेल. आणि त्या विद्वत्तेचा ब्राह्मण असेल तर याची शांती होईल अन्यथा शांती होणार नाही. आणि मग ब्राह्मणाचा शोध घेता घेता ब्राह्मण सापडला. कोण? रावण. रावणासारखा विद्वान या जगात दुसरा कोणीच नव्हता. इतकी विद्वत्ता रावणाची होती. शास्त्र निपुण होता. आणि मग रावणाची योजना केली. रावणाला सांगितलं का आमची ही वास्तू शांती तुम्हाला करायची आहे. मंत्र तंत्र काय असेल सगळं तुम्ही ते करायचं आहे. आमच्याकडं काहीच नाही. आम्ही कसे आहोत एकदम सडेसुटके आहेत. आमच्याकडं घर नाही दार नाही काही संपत्ती नाही काही नाही काहीच नाही. हे सगळं तुम्हाला करायचं आहे. आणि असा नियम आहे शास्त्राचा. शास्त्राचा नियम असा आहे की जर समजा आपला जो असणारा यजमान आहे आणि यजमान जर गरीब असेल यजमान प्रवासात असेल यजमान दुसऱ्या देशात असेल दुसऱ्या राज्यात असेल आणि त्याचं जर काही कार्य करायचं असलं तर त्याच्या कार्याकरता सहकार्य करण्याकरता पुरोहिताला करावं लागतं. पुरोहितानं त्याला मदत करायची असते आणि पुरोहितानं तो कार्यक्रम करून घ्यायचा असतं. सगळ्या वस्तू त्यांनीच आणायच्या सगळा खर्च पुरोहितानंच करायचा आणि त्याचं कार्य करून द्यायचं. पुरोहितावर सुद्धा जबाबदारी आहे. नुसती घ्यायचंच त्यांना सांगितलेलं नाही आहे त्यांना द्यायचं पण सांगितलेलं आहे. ज्या वेळेला भगवान रामचंद्र त्याच याच्यातली गोष्ट तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला रामचंद्र भगवान परमात्मा या रावणाच्या लढाई करता जाणार होते. सीता शोध घेतला. सीता शोध घेतल्यानंतर रामेश्वरला गेले. रामेश्वरला गेल्यानंतर रामाचं असं होतं का ज्या ठिकाणी आपण राहू ज्या ठिकाणाला जायचं त्या ठिकाणाला शंकराचं स्थापना केल्याशिवाय पुढं जायचं नाही असं ठिकाण होतं. आणि म्हणून त्या ठिकाणी रामाला ठरवलं की या ठिकाणी आपल्याला शंकराची पूजा करायची स्थापना करायची आणि मग लंकेमध्ये जायचं आहे. आपल्याला युद्ध करायचं आहे. आणि युद्ध करायचं म्हटल्यानंतर देवता प्रसन्न लागते. देवता प्रसन्न असेल तर ती सहकार्य करते. म्हणून देवतेचं सहकार्य घेण्याकरता भगवंताने ठरवलं का आपल्याला या ठिकाणी शंकराची पिंडीची स्थापना करायची. आणि मग पिंडीची स्थापना करायची म्हटल्यानंतर आता हे वनवासी होते यांच्याकडे काहीच नव्हतं आणि नसल्यामुळे मग यांनी शोध घेतला. आता काय करायचं आपल्याला तर स्थापना करायची पूजा करायची मंत्रतंत्र सगळं झालं पाहिजे. शंकराची पूजा आहे शंकराची स्थापना आहे. मग याच्याकरता सर्वांची मीटिंग बोलवली. मीटिंग बोलावल्यानंतर सर्वांना विचारलं का आता याला काय केलं पाहिजे. इथं ब्राह्मण कोण मिळेल साहित्य कुठून आणणार कसं काय करणार. मग त्यावेळेला जाबुवंताला सांगितलं. जाबुवंताने सांगितल्यानंतर जाबुवंत रावणाकडे गेला आणि रावणाकडे गेल्यानंतर त्याने सांगितलं का राम
तुम्हाला एक कार्य आलेलं आहे. म्हणे काय? म्हणे तुम्हाला पूजा करायची. म्हणे कोणाची? म्हणे शंकर भगवंताची. म्हणे काय पूजा आहे? म्हणे त्यांची स्थापना करायची. वा वा, तो नाचायलाच लागला. तो म्हणे माझं आराध्य दैवत आहे, माझ्या जीवाचं दैवत आहे, आणि अशा दैवताची जर मला पूजा करण्याचं स्थापना करण्याचं जर योग प्राप्त होत असेल तर मी आत्ताच तयार आहे. पण कोणाची करायची हे समजलं का? म्हणे नुसते तयार आहे, पण करायची कोणाची? त्यांनी सांगितलं पूजा करायची आहे रामाची. रामाने ठरवलेली पूजा आहे, रामाला ती स्थापित करायचं आहे. मग आता यांना वाटलं रामाचं नाव घेतल्यानंतर याला राग येईल, कारण याला मारण्याकरता राम जाणार आहे, त्यालाही माहिती होतं. पण शंकर आपलं रावणाने सांगितलं काय हरकत नाही, रामाची पूजा आहे, रामासारख्याची पूजा आणि माझ्या भगवंताची स्थापना आहे आणि ती मला करायची. आणि मग हे जर योग माझ्या जीवनामध्ये जर साध्य होत असेल तर मी त्याच्याकरता अर्ध्या रात्री तयार आहे, तुम्ही फक्त सांगा. मग त्यांनी सांगितलं ते आहे वनवासी, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं सिद्धा सामुग्री काहीच नाही. मग याची योजना कशी काय? मग रावणाने त्यावेळेस त्यांना सांगितलं हे बघा, शास्त्र असं सांगतं ज्या ठिकाणी वनवासी असेल किंवा त्यांच्याकडे काहीच जर नसेल तर ती जबाबदारी तिथल्या यजमान पुरोहिताची असते. तसं या भागातला पुरोहित मी आहे, आणि मग पुरोहित मी असल्यानंतर ते जरी वनवासी असेल तरी माझं काम आहे. ते तुम्ही जाऊन सांगा रामाला उद्या मी पूजेला येतो, सर्व साहित्य घेऊन येतो, काहीच तुम्ही का आणू नका, सगळं घेऊन येतो. आणि सगळं घेऊन येतो म्हटल्यानंतर मग ते ठरली पूजा ठरल्यानंतर रामाला आनंद वाटला. रावण पूजाला येणारे, पूजेचं सगळं साहित्य घेऊन येणारे. रामही तयार झाले, राम तयार झाले, सगळं झालं. पूजाला बसायचं, रावण सगळं साहित्य घेऊन आला आणि पूजाला बसणार. आणि पूजाला बसल्यानंतर मग आता राम बसले पूजाला, पण मग अर्धांगिनी नाही, आणि पूजा तर एकाकडून होत नाही, त्याला सपत्नीक लागतं पूजा करायची म्हणजे, आणि स्थापना आहे ती, आणि शिवाय भगवान शंकराची स्थापना आहे. भगवान शंकराची स्थापना म्हटल्यानंतर मग रावणाला त्या ठिकाणी पूजा करण्याकरता आलेला आहे, आणि सीता जर नसेल, ती अर्धांगिनी जर नसेल तर पूजा होत नाही. मग काय करायचं म्हटल्यानंतर रावणाने ऑर्डर सोडली दूताद्वारे का तुम्ही काय करा, जा लंकेत जा आणि सीतेला घेऊन या. कोणी? रावणाने. आणि रावणाने सीतेला आणायचं सांगितलं, सीतेला आणलं. पण आणल्यानंतर दोघाच्या हातून पूजा करून घेतली. पूजा करून घेतल्यानंतर परत पूजा झाल्या सीता उचलीन लगेच अशोकवनात नेऊन टाकली. मग याला म्हणायचं ब्राह्मण, याला म्हणायचं पुरोहित, आणि याला म्हणायचं यजमान. दोघाच्या ठिकाणी काहीच नाही. जरी समजा आणली तरी रामाने पूजा करून घेईपर्यंत त्यांच्याही मनात आलं नाही का आता सीता आपल्या ताब्यात आली, नीला लगेच पळवावं, त्यांच्याही मनात आलं नाही. आणि रावणालाही वाटलं नाही का मी जर सीता नेली ती परत येईल का, हाही त्याच्या मनामध्ये विकल्प निर्माण झाला नाही. दोघांनी पूजा केली. पूजा झाल्यानंतर सगळं झालं म्हणून ती वास्तुशांती झाली. वास्तुशांती करण्याकरता रावणाने शंकराची वास्तुशांती केली. वास्तुशांती केल्यानंतर रावणानं सांगितलं का आता आमची दक्षिणा द्यावा लागेल. भगवंताने सांगितलं काय हरकत नाही, तुम्ही तुमचं काम केलेलं आहे, आम्ही आमचं काम करणं योग्य आहे. मग आता तुम्ही जी मागाल ती दक्षिणा तुम्हाला देणार. कारण नियम असा आहे की पुरोहिताने पूजा केल्यानंतर त्यांनी मागितलेली दक्षिणा दिली तर तो संतुष्ट होतो, आणि तो संतुष्ट झाला तर आपल्या पूजाचं योग्य मापन होतं. अन्यथा तो जर संतुष्ट झाला नाही तर ती पूजा निष्फळ ठरते. आणि मग रावणाने सांगितलं घ्या पाणी हातामध्ये, म्हणून पाणी हातात घ्यायला लावलं. संकल्प सोडला, आणि संकल्प सोडल्यानंतर रावणाने सांगितलं का या पूजेच्या मोबदल्यामध्ये मला ही लंका देऊन टाका. मागून घेतली रावणाने. आता शंकर भगवान परमात्मा त्यांनी लगेच पाणी सोडून दिलं. ही लंका तुमची झालं. संकल्प सुटला, जसे आले तसे निघून आले, गेले तसेच परत आले. आणि म्हणून ती लंका जी आहे ती भगवान शंकराने बांधली, तिची पूजा रावणाने केलेली, म्हणजे वास्तुशांती तिची झालेली आहे. पण मग वास्तुशांती झाली, मग तिथे विकल्प निर्माण कसं झाला, दुःख कसं निर्माण झालं, तर त्याचं कारण असं आहे, दुःख होण्याचं कारण आहे यजमानाने जे बांधलेलं घर असतं, यजमानाच्या सोयीकरता बांधलेलं असतं, त्याच्या समाधानाकरता बांधलेलं असतं, त्याच्या उपभोगाकरता बांधलेलं असतं. आणि तो उपभोग घेण्याकरता त्यांनी कष्ट सायास केलेले असतात, ते सगळं आणलेलं असतं, त्याच्याकरता द्रव्य खर्च केलेला असतं. आणि हे सगळं करून त्याने केलेलं वास्तू जर आयत्या वेळेला जर त्या ब्राह्मणाने किंवा त्या पुरोहिताने लालूच धरून आणि ती जर मागणी केली, पुरोहिताला दिलेली दक्षिणा ही यजमानाने दिलेली दक्षिणा योग्य असती, जर नाही वाटलं तर मागायची आधी, पण अगोदरच मागून घेतली का त्याचा दोष झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून रावणाने ती मागून घेतली, ही शंकराने दिली नाही,
त्यांनी मागून घेतली दक्षिणेमध्ये, त्याचा परिणाम ज्याने उपभोगण्याकरता मागितली त्याने उपभोग घेण्याच्या ऐवजी यांनी काय केली, ती दानामध्ये मागितली. त्याचा परिणाम असा झाला, ती दानातली घेतलेली वस्तू अनाठाई दान घेतल्यामुळं त्याला तिथं मरावं लागलं. त्याला तिथं सुख भोगता आलं नाही. सोन्याची लंका असून सुद्धा तिथं सुख भोगता आलं नाही. म्हणून दान करत असताना, दान घेत असताना जसं यजमानाचं आहे तसं पुरोहिताचं पण आहे की पुरोहिताने दान घेत असताना किती घ्यावं, त्याची समोरच्याची आपल्या यजमानाचं दान देण्याचं सामर्थ्य बघावं आणि त्या सामर्थ्यानुसार दान घ्यावं. नाही तर लग्न लावलं आणि त्या 1100 रुपये, अरे पण त्याची ऐपत नाही ना 1100 देण्याची. मग त्याची जर 101 देण्याची जर असेल तर 101 घे ना. जर समजा आदिवासी लग्न आहे आणि तू मला नाही मी सगळीकडे 1100च घेतो आणि तुम्ही जरी आता मला काय घेणं, मी तेवढीच पूजा केलेली, जी त्यांची केली तेवढी तुमची केलेली, मला 1100च पाहिजे, तर हा कोणाला दोष लागतो? त्या पुरोहिताला दोष लागतो. का? तर त्याची परिस्थिती नाही, तो आदिवासी, परिस्थिती नाही, त्याच्याकडे तेवढी संपत्ती नाही आहे. मग ती संपत्ती नसताना जर त्याची मागणी केली तर तो दोष पुरोहिताला लागतो. ती दक्षिणा त्याला योग्य ठरत नाही, त्याचा दोष त्याला लागतो, त्याचा दोष भोगावा लागतो. म्हणून पुरोहितांना काय करायचं की त्याची परिस्थिती असेल तेवढं घेऊन टाकायचं. मग याच्याकडे जरी 100 मिळाले, पण मग एखादा जर चांगला जर बागा सापडला, चांगला श्रीमंत जर सापडला, तर मग त्याच्याकडून 1100 नाही 11,000 घे ना. तोही नाही म्हणणार नाही ना. जर चांगली पूजा, आमदार खासदाराची पूजा केली, तो काय नाही म्हणणार 11,000, तो देईल ना 11,000. याच्या 100 रुपयात जर समाधान केलं तर त्याचे 11,000 तुला मिळतील ना. हा जर उद्देश ठेवला तर त्याला ते समाधान लाभतं, अन्यथा समाधान लाभत नाही. म्हणून वास्तू बांधल्यानंतर वास्तूची पूजा, वास्तू शांती ही करावी लागती. परंपरेने आलेली, भगवान शंकराने केलेली, म्हणून आपणही ती करावी लागते. म्हणून वास्तू शांती, वास्तू पुरुषाचं पूजन, त्याची शांती करून त्याला या ठिकाणाहून आपण काय करायचं आहे, त्याला बाहेर काढायचं. आणि बाहेर काढल्यानंतर तो दिलेली जी वस्तू आहे, ती दिलेलं घर आहे, ते आपल्याला वापरण्याला योग्य ठरतं. अन्यथा ते जर झालं नाही तर योग्य ठरत नाही. लोक म्हणतात का मग घटस्थापना करून काय होतं? घटस्थापना करून चालू द्या 6 महिने 12 महिने. आणि एक घराचा नियम असा आहे, एकदा जे काम होईल ते परत होतच नाही. एखाद्या घराचं समजा एखादी भिंत राहिली किंवा बाथरूम राहिलं का ते आयुष्यभर राहून जातं, पण ती होत नाही होत. रंग येताच येत नाही, किती प्रयत्न करू द्या. धकायला लागलं का मग म्हणते जाऊ द्या आता काय त्याच्यावरून हाडलं राहून जात. तसं या ठिकाणी ती वास्तू झाल्यानंतर तिचं समाधान करण्याकरता त्याच्याकरता ती पूजा आहे. आणि ही पूजा घटस्थापनेने होत नाही, कलस्थापनेने होत नाही. त्या पुरुषाला जाण्याला ती आज्ञा राहत नाही. म्हणून तो पुरुष त्या ठिकाणी राहतो. आणि तो जर एकत्र राहिला आणि आपण जर एकत्र राहिलो का त्याचा दोष निर्माण होतो, तो पुरुष दुःखाला कार्य होतो. म्हणून वास्तू शांती आहे, घरभरणी नाही. घरभरणी दुसऱ्या वर्षी नंतर करा, पण वास्तू शांतीच झाली पाहिजे. घरभरणी होता कामा नये. याला म्हणजे शास्त्र नाशे. या शास्त्रामध्ये घर राहण्याकरता जे आपल्याला पाहिजे असतं त्या ठिकाणी आपण अपेक्षा करतो. कशाची? सुखाची अपेक्षा करतो. का त्या घरामध्ये आपल्याला सुख मिळालं पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे. इच्छा आपण करतो, पण इच्छा नुसती करतो, पण त्याकरता जे कार्य शास्त्राने सांगितले कार्य मात्र काय करायला तयार होत नाही. सत्यनारायणाचा प्रसाद घ्यावा वाटतो, पण पोथी ऐकावी वाटत नाही. पोथी संपली का विचारतो, आणि पोथी संपल्यानंतर प्रसाद का हो कीर्तन नाही, शेवटची चाल चालू. हा मग चला आता काय जायला हरकत नाही. शेवटची चाल चालू झाली का मग हा येणार, आणि मग आला का मग कुठंतरी मागच बसणार. मागं बसला आणि इकडे जे विठं झालं का लगेच पंक्तीला पहिल्याच जिथं वाढपे पटकन येतील, लवकर येतील, पहिल्याच नंबरला नंबर लागल. लोक निमे अर्धे बसू तर आपलं जेवण होऊन हात धुवून गर्दी व्हायच्या आत बेसिंगला हजर. आणि असं जर केलं तर त्याला काय समाधान प्राप्त होणार आहे? होत नाही. म्हणून त्याच्याकरता वास्तूची शांती ही प्राकृतिक घर आहे. पण तुकाराम महाराज सांगत असताना पारमार्थिक घराची वास्तू सांगतात. आणि ती परमार्थ वास्तू सांगत असताना त्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, वसवावे घर देवे बरे निरंतर. ज्या ठिकाणी भगवान परमात्मा राहील असं घर निर्माण जर केलं तर ते योग्य ठरतं, अन्यथा योग्य ठरत नाही. मग ते निर्माण होण्याकरता काय करावं लागतं? तर 3 गोष्टीचा सांभाळ करावा लागतो.
3 गोष्टी त्याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. आणि त्या 3 महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या 3 महत्त्वाच्या गोष्टीमध्ये या घराला सजवण्याकरता, या घराला योग्य करण्याकरता, हे घर योग्य व्हावं, देव त्या ठिकाणी राहावा, देव त्या ठिकाणी यावा, त्याच्याकरता काही गोष्टी पाळाव्या लागतात. मग त्या पाळण्याकरता आचारसंहिता दिलेली आहे. विढल विढल विठ्ठल जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे, वेचकरी उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. महत्वाचा अभंगी घरभरणीचा, सर्व ठिकाणी चालणारा, सर्व घेणारा हा अभंग आहे. जोडून या धन. मी कायम तोच अभंग घेतो, पण आज म्हणला थोडंफार वेगळं काहीतरी. एक जणांचं ऐकलं म्हणलं मग काय हरकत नाही. पाठ नाही अभंग हाय, अर्धवट पाठ आहे. करायचा प्रयत्न केला पण थोडा चुकतो, अजून थोडा. पण आज काही चुकला नाही तसा, तुम्ही असल्यामुळं. तर 3 गोष्टी आवश्यक सांगितलेल्या आहेत. हे जसं घर म्हटल्यानंतर ते जसं घर आहे ते प्राकृतिक घर आहे, व्यावहारिक घर आहे. पण हे जे घर आहे शरीररूपी घर, या घराकरता, या ठिकाणी भगवान राहण्याकरता, हे राहण्याचं भगवंताचं घर आहे. देह जो आहे ना, हा देह जो भगवंताने निर्माण केलेला आहे, मनुष्य देह, हा केवळ भगवंताला राहण्याकरता निर्माण केलेला आहे, उपभोगण्याकरता किंवा भोग भोगण्याकरता नाही देह दिलेला. हा जो देह दिलेला हा केवळ भगवंताला आनंद प्राप्त व्हावा, आणि आनंद प्राप्त होण्याकरता या देहाची भगवंतांनी निर्माण केलेली आहे. कारण भगवंतांनी 84 लक्ष योनी निर्माण केलेल्या आहे, पण सगळे योनी निर्माण झाले भगवंताला आनंदच होईना. म्हणून मग शोधाशोध करून हा मानव देह भगवंतांनी वेगळ्या स्वरूपाचा निर्माण केलेला आहे. कशाकरता? का आपल्याला स्वतःला आनंद प्राप्त व्हावा, आनंद घेता यावा, आनंद मिळावा, याकरता या देहाची निर्मिती केलेली, म्हणजे या घराची निर्मिती केलेली. मग आता हे घर जर देवाने निर्माण केलेलं नाही, याला देवाची राहण्याची इच्छा आहे. देवाची काय आहे? राहण्याची इच्छा आहे. कुठं? या घरामध्ये. मग आता या घरामध्ये देवाला राहण्याची इच्छा आहे, तर या घराने काय केलं पाहिजे? काही पथ्य पाळले पाहिजे का नाही? आणि पथ्य पाळले तर तो देव येईल, नाही पथ्य पाळले तर कसं काय येईल? ओ जिनके कपट दंभ नहीं माया, तिनके हृदय वसऊ रघुराया. राम सिया जिनके कपट में दंभ नाही, उसके कपट में बसू रघुराया. भगवान परमात्मा त्या ठिकाणी राहत. म्हणून असं हे ठिकाण आहे, या देह आहे, हा देह भगवंताला राहण्याकरता भगवंताने निर्माण केलेला आहे. आणि मग निर्माण केला असताना, भगवंताने निर्माण केला असताना या देहाच्या ठिकाणी 3 गोष्टी संभवतात. त्यांनी त्याचं पथ्य पाळायचं असतं. मग त्याच्याकरता कोणत्या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत? तर एक आवश्यक, अत्यावश्यक आणि एक अनावश्यक. या 3 जर प्रश्न सांभाळले तर सगळ्या गोष्टी साध्य होतात, अन्यथा साध्य होत नाही.
आवश्यक म्हटल्यानंतर या शरीराला लागणारं आवश्यक जर काय असेल तर अन्न, जेवण हे आवश्यक आहे. पण ते आवश्यक जरी असलं तरी पण या शरीराचं पोषण होईल, त्याचे संस्कार चांगले राहतील, अशा प्रकारचं जर दिलं तर ते आवश्यक ठरतं. युक्त आहार विहार नेमा इंद्रियाची चाल नचावी वाचन निद्रा पाहू वाचन युक्त आहार विहार नियम इंद्रियासी सार. आहार घेत असताना तो युक्त असावा. युक्त म्हणजे काय? युक्त दोन्ही ठिकाणी लावायचं असतं. युक्त म्हणजे परिमित, जेवढं लागेल तेवढंच, आणि त्याच्यातही युक्त म्हणजे चांगलं, शुद्ध, सात्विक, त्याला म्हणायचं युक्त. शुद्ध सात्विक ते एक युक्त, आणि जेवढं लागेल तेवढं घेणं त्याला म्हणायचं युक्त. अशा प्रमाणात युक्त आहार द्यायचा. विहार इंद्रियाशी नियम, आणि यात जर असलं तर ते आवश्यक फक्त लागतं काय? अन्न. पण ते अन्न देत असताना युक्त द्यावं लागतं, व्यवस्थित द्यावं लागतं, चांगलं द्यावं लागतं, शुद्ध द्यावं लागतं. आणि ते शुद्ध जर दिलं, चांगलं दिलं तर त्याच्यापासून रक्त चांगल्या प्रकारचं तयार होतं. रक्त चांगलं प्रकार झालं का बुद्धी चांगली तयार होते. बुद्धी निर्माण झाली का बुद्धीच्या मध्ये आलेलं जे संकल्प विकल्प आहे ते चांगल्या प्रकारचे निर्माण होतात. म्हणून त्याच्याकरता आहार महत्त्वाचा आहे. काय खावं काय नाही खावं. लोक म्हणतात काय होतं खाल्ल्याने, काय होतं असं नाही, होतं घडतं. त्याच्याकरता काय होतं याच्याकरता उदाहरणं जर द्यायचं म्हटलं तर महाभारताचं मोठं उदाहरण आहे. महाभारतामध्ये मोठं उदाहरण आहे. खाण्याचा परिणाम, त्याचा परिणाम काय होतो याच्याकरता भीष्माचार्याचं उदाहरण आहे. भीष्माचार्य ज्या वेळेला युद्ध संपलं आणि युद्ध संपल्यानंतर भीष्माचार्यांनी ज्ञान सांगण्याकरता सुरुवात केली. बाकीच्याला सांगू लागले का असं झालं पाहिजे, असं केलं पाहिजे, असं ना असं होतं, ते ज्ञान सांगू लागले. आणि ज्ञान सांगत असताना त्या ठिकाणी जी द्रौपदी होती तिला हसू आलं. आणि हसू आल्यानंतर मग भीष्माचार्याने विचारलं का गं बाई का हसली? मग त्यावेळेला तिनं सांगितलं मामा मी सहज हसले. भीष्माचार्य म्हटले ज्या शीलवान स्त्री असतात, कुलवान स्त्री असतात, मोठ्या घरच्या स्त्री असतात त्या सहजासहजी हसत नसतात, काही कारणास्तव हसत नसतात. कारण तुझ्या हसण्यामध्ये फार मर्म आहे. तू हसते म्हणजे सहज हसत नाही, कारण तुझ्या हसण्याचा परिणाम मला माहिती आहे. तू सहज हसली तर महाभारत घडलं, हसल्याचाच परिणाम आहे. महाभारत युद्ध कशामुळं घडलं? ती हसली म्हणूनच युद्ध घडलं ना. म्हणून तो एकदा हसली तर महाभारत घडलं, आणि आता हसली याचं कारण काय? मला कारण सांग. मग त्यावेळेला कारण सांगायचं तर तिनं सांगितलं कारण मी सांगते. मी का हसले? मी हसली एवढ्याच करता का तुम्ही आता हे जे सांगू राहिले हे योग्य आहे का अयोग्य आहे? मला ते योग्य वाटलं नाही म्हणून मला हसू आलं. का? म्हणे ज्या वेळेला एक स्त्री, आबला स्त्री सभेमध्ये दुःशासनाने आणलं, तिला ओढलं, तिचं वस्त्र फेडू लागली, त्यावेळेला तुमचं ज्ञान कुठं गेलं होतं? कौरवी पंचाली सभे माझी आणली वज्रे हरणे वज्रे कैची झाली माऊली वज्रे हरणे वज्रे कैची झाली माऊली त्यावेळेला तुमचं ज्ञान गेलं कुठं होतं? मग त्यावेळेला भीष्माचार्यानं सांगितलं त्याही वेळेला माझ्याकडं ते ज्ञान होतं, पण त्याला काही मालिन्यता निर्माण झाली होती म्हणून त्या ठिकाणी ते प्रगट करता आलं नाही. आता मी जे प्रगट करतो त्याला कारण आहे. त्याला कारण कोण? तुझाच नवरा आहे.
हे जे मी आता ज्ञान सांगतो हे प्रगट करतो यालाही कारण तुझा नवराच आहे. त्याच्यामुळंच हे सगळं घडू राहिलंय. ज्या वेळेला तुला आणलं त्या वेळेला मी बसलेलो होतो सभेमध्ये, सगळं खरं होतं, मला कळत होतं, सगळंच होतं आणि माझं सामर्थ्य पण होतं. पण त्या ठिकाणी मी जे अन्न खाल्लेलं होतं त्या अन्नामुळं माझी बुद्धी त्या वेळेला त्या प्रकारची झालेली होती आणि ती बुद्धी त्या प्रकारची झाल्यामुळं तुला तिथं सहकार्य करण्याची मला वृत्तीच झाली नाही. का? कारण त्या शरीरामध्ये जे अन्न खाल्लेलं होतं त्या अन्नाचं रक्त त्या शरीरात असल्यामुळे त्या रक्ताने माझी बुद्धी बिघडलेली होती, म्हणून मला त्या ठिकाणी काही करता आलं. दुर्जनाचा गोड घास खाऊ नये, खाऊ नये. दुर्जनाचा गोड घास खाऊ नये, दुर्जनाचा गोड घास खाऊ सज्जना संगती करावा उपवास, संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये, दुर्जनाच्या संगती करावा उपवास. दुर्जनाच्या संगतीत जर असलं तर उपवास घडला तरी चालेल, काही खाऊ नये त्याच्या संग, काहीच घेऊ नये त्याच्या संग, कारण तो दुर्जन आहे. तो काय घालेल आणि कसं घालेल काही सांगता येत नाही, म्हणून त्या ठिकाणी उपवास घडला तरी चालेल त्याच्या संगतीत. पण सज्जनाच्या संगतीमध्ये जर गोड घास असेल दुर्जनाच्या, तर तो गोड घास जरी असला तरी तो गोड घास काही कामाचा नाही, कधी घात करील सांगता येत नाही, म्हणून त्याच्या संगतीत तो खाऊ नये. तशी ही बुद्धी निर्माण होण्याकरता भीष्माचार्याने सांगितलं का त्यावेळेला माझी बुद्धी त्या प्रकारची होती, पण ज्या वेळेला अर्जुनाने बाण मारला आणि अर्जुनाने बाण मारल्यानंतर त्या बाणाच्या शय्येवर मी आत्तापर्यंत पडलेलो होतो आणि त्या शय्येवर पडल्यामुळं माझ्या अंगातलं जेवढं रक्त होतं तेवढं नष्ट झालेलं आहे, निघून गेलेलं आहे आणि ते निघून गेल्यामुळं मला आता ती जी बुद्धी आहे माझी बुद्धीत बदल झालेला आहे. माझी बुद्धी आता चांगली झालेली आणि ती बुद्धी चांगली झाल्यामुळं आज मी हे ज्ञान सांगण्याकरता प्रवृत्त झालेलो आहे. अर्जुनाला जे ज्ञान सांगतो, या पांडवाला जे ज्ञान सांगतो, तर त्याचं कारण माझ्या शरीरातलं जे रक्त होतं, दुर्जनाचं खाल्ल्यापासून तयार झालेलं जे रक्त होतं ते रक्त पूर्ण निघून गेलेलं आहे. मी आता शुद्ध झालेलो आहे. शुद्ध झाल्यामुळं मला ज्ञान सांगण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. म्हणून खावं कोणाचं नाही खावं कोणाचं, तसं या शरीराला देत असताना ज्याप्रमाणे दिलं का त्याप्रमाणे ती काय होती, बुद्धी तयार होती. बुद्धी तयार झाली का वृत्ती तयार होते आणि ती वृत्ती मग काय ठरते, पाप पुण्याला कारण ठरते. तसं या पारमार्थिक शरीराचं झालं, तसं ह्या घराचं सुद्धा, व्यावहारिक घराचं सुद्धा तेच आहे. व्यावहारिक घर बांधलं, चांगलं बांधलं, खूप सुखसोयीने बांधलेलं आहे, सर्व व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे, कोट्यावधी रुपये खर्च केलेले आहे. पण त्या घरामध्ये जर समजा देवघरही ठेवलं, बहुतेक लोक आता देवघर ठेवायला लागले, देवघर बांधायला लागले. प्रत्येक घरामध्ये देवघर, आता नवीन बंगल्यामध्ये देवघर प्रत्येकजण जवळजवळ बांधायलाच लागलं. त्याला कारण काय ते मी सांगत बसत नाही. त्याला एक कारण आहे, का बांधतात, कसं बांधतात, कशी भीती घातली, कशामुळं बांधतात. वारकऱ्याने भीतीच घातली नाही, त्याच्यामुळं वारकऱ्याचं कोणी ऐकाना. या भीतीपोटी आहे जे घरं आहे ना, आता बी देवाचे घरं भीतीपोटी आहे. खरी भावन श्रद्धा म्हणून नाही, भीतीपोटी घरं बांधलेली देवाचे घरं. घरामध्ये पूर्वी देवारे असायचे छोटे छोटे, आता घरं बांधतात, देवाकरता सेपरेट रूम काढतात. का बांधतात, त्याला भीती घातली म्हणून. पर बांधलं, देवाकरता घर वेगळं केलं, आपल्याकरता किचन वेगळं केलं, शयनगृह वेगळं केलेलं आहे, पुढं बसण्याकरता वेगळी व्यवस्था केलेली, त्याच्याच काही सुविधा केलेल्या आहे आणि सगळ्यांनी युक्त केलेले शास्त्राच्या नियमाप्रमाणे. कोणत्या दिशेला काय असावं, कोणत्या दिशेला काय असावं, कोणतं अष्टक वर असावं, कोणतं खाली असावं, कोणता लाल दिवा कुणीकडं असावा, कोणती भिंत रंगलेली असावी, कोणती न रंगलेली असावी, त्याच्यातही जोड चारी भिंती सारख्या नसाव्या, तीन सारख्या एक वेगळी
आहे की नाही? असं काहीतरी वेगवेगळं केलं जातं. सगळं पाहून केलेलं आहे, शास्त्राच्या नियमाप्रमाणे वास्तूच्या नियमाप्रमाणे सगळं केलेलं आहे. हे सगळं जरी केलं तरी पण त्या घरामध्ये जर समजा तुमचं खानपान जर व्यवस्थित नसेल, त्या ठिकाणी जर मध्यमांस होत असेल, तर ते कसंही घर बांधलं तर ते सुख देईल का हो? सुख देणारच नाही ना. कारण त्या ठिकाणी अपव्यय होतो, अपवस्तू खाल्ल्या जातात आणि ते खाल्ल्यानंतर तुमची बुद्धी त्याप्रमाणे होणार. मग त्या ठिकाणी देव काय करेल, ते देवघर काय करेल, दिशा काय करेल, झाडं काय करतील, ती वास्तू काय करेल, कशाचाच कशावर परिणाम होत नाही. का? तुमचं ज्या ठिकाणी बिघडलं, खानपान बिघडलं, सगळं वृत्ती बिघडली, रक्त बिघडलं, का त्या ठिकाणी तुम्ही काही करा उपयोग होत नाही. त्या घरात जसा तसा, या घरात जसा उपयोग होत नाही तसा त्याही घरामध्ये वावरत असताना आपल्याला सुख समाधान लागतं. आपण इच्छा करतो, पण इच्छा नुसती इच्छा करून चालत नाही, त्याप्रमाणे वागावं लागतं. 4 पाहुणे आले का त्यांना चहा पाणी घ्या म्हटलं पाहिजे, जेवून खाऊन घातलं पाहिजे, त्याला निर्मुखी पाठवलं नाही पाहिजे. नाहीतर एखादा आला दारापुढं त्यांनी का आल्लक मागितलं आणि यांनी लगेच मधूनच शिव्या द्यायला सुरुवात करायची. गण तुझं सोन्याचं घरी, पण उपयोग काय त्याचा? त्या अतिथीला जर शिव्या देत असेल आणि त्याला निर्मुख पाठवत असेल तर त्या सोन्याच्या घराचा सुद्धा उपयोग नाही. मग त्या घरामध्ये होत असताना तो कसा का असेना, पण मग त्याला या म्हणणं, बसा म्हणणं, त्यांना कबर चहा देणं आणि मग त्याने ते आशीर्वाद देणं. तो जरी त्या लायकीचा नसला आशीर्वाद देण्याचा, तरी पण त्याच्या समाधानाने त्याच्या अंतकरणामध्ये जे समाधान प्राप्त झालेले. कशामुळं? तो उन्हातानात थकून आलेला आहे, भागून आलेला आहे, घामाघूम झालेला आहे, भिक्षा मागण्याकरता आलेला आहे. भिक्षा मागण्याकरता आला असताना त्या घराकडं पाहून त्याला वाटतं भिक्षा मिळते की नाही, घरात जावं का नाही जावं, त्याला लाज वाटते. पण जर समजा त्या घरातला मालक जर चांगला असेल तर तो मालक काय करतो, या बाबा या, मध्ये या, मध्ये या, तुम्ही फार थकलेला आहे, लय उन्हात आलेलं आहे, या मध्ये या. आणि मध्ये घेणार, त्याला बसवणार, सोफ्यावर बसवणार, गार पाणी देणार, थंड देणार, विचारणार काय घेणार, चहा घेता, कॉफी घेता का दूध घेता का सरबत देऊ, उन्हाचं कोणतं सरबत देऊ, लिंबाचं देऊ का आवळ्याचं देऊ का आणखीन बरेच प्रकारचे सरबत बाजारात आलेले, कोणतं देऊ? आणि त्याला ते दिलं. त्याला दिल्यानंतर मग भिक्षा जरी नाही दिली तरी तो प्रसन्न राहील, तो काही म्हणणार नाही. तो म्हणून मला वाटलं नव्हतं का एवढं माझं या ठिकाणी सत्कार होईल, पण तुम्ही देवासारखे मला भेटलात. माझं मी थकून आलेलो होतो, उन्हाने जाम झालेलो होतो, पण या ठिकाणी आल्यानंतर तुमचं थंड पाणी सरबत घेतल्यानंतर मला एकदम शांत वाटलं. असं वाटलं का आता स्वर्गात आहे. परदुखे उपकार करे तोही, परदुखे उपकार करे तोही, मन अभिमान ने आए रे वैष्णव त्यालाच म्हणायचं जो दुसऱ्याचं दुःख घालवतो, दुसऱ्याचं दुःख आपल्या ठिकाणी येतो त्याला सुखी करण्याचा प्रयत्न करायचो, त्याला म्हणायचं श्रीमंत. नाही तर मग श्रीमंताची नुसती व्याख्या श्रीमंत आहे. आता बऱ्याचशा व्याख्या काल्पनिक ठरतात, आहे की नाही? लोक म्हणतात गरिबी हटाव, गरिबी हटाव, आहे की नाही? पुढं लोक म्हणतात ना, हे जे करायचं आहे कशा करता, गरिबी हटाव. गरिबी केव्हा हटेल? जेव्हा श्रीमंती हटल तेव्हा गरिबी हटल. आधी श्रीमंती हटवा, श्रीमंती हटवली तर गरिबी होईल, नाही तर गरिबी हटत नाही. कारण गरिबाला गरीब करणारी श्रीमंतच आहे. त्यांची श्रीमंती जेव्हा कमी होईल, आताही कालच्या याच्यात उदाहरण आहे ना, लगेच ताफा कमी करून टाकला ना पंतप्रधानांनी. अगोदर त्यांनी केलं तर दुसरे करतील ना. त्याच्याकरता अगोदर श्रीमंती हटवा, यांच्या संपत्त्या कमी करा, यांच्या संपत्त्या वाटून द्या. आणि यांच्या संपत्त्या वाटल्या का गरिबाला तेवढं येणार आहे. यांनी जे साठून ठेवलेलं आहे, कीड लागायला लागलेली, सडायला लागलेलं आहे, म्हणजे सडून देण्यापेक्षा गरिबाला खाऊ घाला, गरिबाकडे वाटून द्या. त्या नोटा कधीतरी जळणार आहे, कधीतरी किडे खाऊन जाणार आहे, तुम्ही उचकायला का नुसतं भुसकट निघल. मग ते भुसकट होण्यापेक्षा यांच्याकडे द्या, त्या यांना घाला, यांची गरिबी हटल. आणि यांची गरिबी हटली का तुमची श्रीमंती ऑटोमॅटिक तेवढून तेवढी राहील.
धर्मची गती तो एक पावेल. म्हणून हे घर आहे, हे व्यावहारिक घर आहे आणि या व्यावहारिक घराला सुख समृद्ध करण्याकरता त्या ठिकाणी तो व्यवहार घडावा लागतो. तो व्यवहार जर घडला तर ते घर सुख देतं. तसं या शरीरामध्ये भगवान परमात्मा वसवावं, त्यानं राहावं आणि तोच राहावं असं वाटत असेल तर त्याच्याकरता काय करावं लागेल? त्याचं चिंतन नामस्मरण करावं लागेल. आणि ते नामचिंतन नामस्मरण केलं का तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी येऊन राहील, अन्यथा राहणार नाही. प्रथम चरण. वसवावे घर वसवावे घर वसवावे घर वसवावे वसवावे घर म्हणजे निर्माण करणं नाही, देवाने येऊन राहणं. वसवावे घर म्हणजे येऊन राहणं. आणि येऊन राहणं कोण राहतं येऊन? ज्याला इच्छा असेल किंवा ज्याला समाधान वाटत असेल. आपल्याला उन्हाळा असल्यानंतर मग एखादं झाड सापडावं, झाडामध्ये त्या ठिकाणी जाऊन आपण काय करतो? राहतो. समाधान वाटलं तर राहतो ना. तसं या घरामध्ये राहण्याकरता भगवंताला समाधान वाटावं याच्याकरता हे घर काय करावं लागतं? त्याप्रमाणे करावं लागतं. आणि ते झालं का देव त्या ठिकाणी येऊन राहतो. मग देव मोठा का घर मोठं? देव मोठा म्हणवतो, मग लहान घरात देव कसा बसल? जसं विना मोठा का गवसणी मोठी? गवसणीला जरी किंमत नसेल, गवसणी जरी कापडाची असेल, विना लाकडाचा आहे, त्याला किंमत आहे, त्याला महत्त्व आहे, त्याच्याशिवाय कार्य होत नाही. गवसणीचं काहीच कार्य नाही. पण ती गवसणी एवढी महत्त्वाची का त्या विण्याला झाकण्याचं सुरक्षित देण्याचं काम ती गवसणी करते. विणा कोण सुरक्षित ठेवतं? गवसणी ठेवते. ती जर लावली नाही तर त्याला किडे लागतील विण्याला. पण त्याला सुरक्षित करण्याकरता, सांभाळण्याकरता गवसणी लागते. मग ती हलक्या कापडाची असो का भारी कापडाची असो, पण ती झाकण्याकरता ती योग्य तिची राहते. ती योग्य ती झाली का ती काय करते? तिला मोठं व्हावं लागतं. विण्यापेक्षा तिला मोठं व्हावं लागतं. ती मोठी झाली तर विणा त्याच्यात बसल. तसं आपलं अंतःकरण हे मोठं व्हावं लागतं भगवंतापेक्षा. आणि ते मोठं होण्याला कारण काय? ते मोठं करायला कारण काय? भगवंताचं चिंतन नामस्मरण. आणि नामचिंतन नामस्मरण हे जर केलं का ते अंतःकरण मोठं होतं. मोठं झाल्यानंतर त्या अंतःकरणामध्ये भगवंताला राहण्या येवोनी गोपाळ राहे तेथे येवोनी गोपाळ राहे तेथे येवोनी गोपाळ राहे तेथे येवोनी गोपाळ राहे तेथे तुका मन चित्त करार निर्मळ तुका मन चित्त करार निर्मळ येवोनी गोपाळ राहे तेथे येवोनी गोपाळ राहे हो, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. चित्त निर्मळ झालं का भगवान त्या ठिकाणी येऊन राहतो. मग तो काही विचारत नाही. तुम्ही कोणत्या जातीचं आहे का, कुठं राहता, काय करता, काय उद्योग आहे, काय धंदा आहे, काही पाहत नाही. तो यायला लागला का त्याला त्याच्याशी काही घेणं राहत नाही. ज्याचं चित्त निर्मळ आहे. म्हणून तर कांदा मुळा भाजी अवघी विठावाई माझी. मग त्या ठिकाणी पाहिलं का, हा पंढरपूरला येतो का, वारी करतो का,
काय करतो हात सारखा मुळ आणि कांदा आणि भाजीन वावरण शेतन एवढंच याच्यात ठिकाणी आहे. पण जरी ते असलं तरी पण त्या वावरामध्ये त्या कांदा मुळामध्ये सुद्धा भगवान त्यांना दिसत होता. भगवान त्याच्यात बघत होते, पाहत होते, म्हणून त्यांच्या कांद्या मुळ्याला सुद्धा भगवंताचं स्वरूप प्राप्त झालं होतं. आणि ते स्वरूप प्राप्त झाल्यामुळं भगवंताला त्या ठिकाणी यावं लागलं, आणावं लागलं नाही. आणि कोणीच लपू शकत नव्हतं, कोणी त्यांना सहकार्य करत होते. ते सहकार्य सावता महाराजांनी केलं. देवा तुला राहायचं ना, ये. लगेच वेळा लावला, फाडलं, सांगितलं या येवणी गोपाळ राहे तेथे. चित्त निर्मळ झाला का तो भगवान परमात्मा. सजना कसाया विकुला गे मऊचा माळ्या सावत्याचे खुरपू लागे. सजना कसाया विकुला गे मऊचा सजना काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखुनी अभंग पाहून घ्या. सगळ्या संतांचं सगळ्या समाजाचे संत त्या ठिकाणी घेतलेले. आणि मग त्या ठिकाणी जर त्या अभंगाचा विचार केला तर अजून 2 तास जातील. आणि आपल्या 8:10 झालेले, 8:30चा आपला टाईम आहे. तसं 6 ते 8च आहे, पण अर्धा तास लेट. आणि त्याच्यातही बरं एक लग्न नाही ना, अनेक लग्न राहतात, एकामागं एक किती फिरावं. श्रीमंती असावी, पण किती, जेणेकरून गरिबाला येण्याची लाज वाटू नये एवढी असावी. विढाला विढाला नाहीतर याच्या श्रीमंतीमुळं गरिबाला वाटतं याच्या घरात दारात पाय द्यावा का नाही द्यावा, याच्या घुमऱ्यात जावं का नाही जावं. एवढी श्रीमंती काही कामाची नाही. का श्रीमंती अशी असावी का त्याला आओ जाओ घर तुम्हारा, कोणी याला त्याला समाधान वाटलं पाहिजे. ती खरी श्रीमंती आहे. बाकी श्रीमंतीचा काही उपयोग नाही. म्हणजे वस व्हावे घर देवे बरवे बरे निरंतर. देवाने त्या ठिकाणी राहावं, पण कसं राहावं, निरंतर सतत तिथं राहावं, तिथून जाऊच नाही. त्यांना त्या जेथे जातो तेथे तुम्हा सांगाती, जेथे जातो तेथे तुम्हा सांगाती. चालवीची हाती धरोनिया, चालवीची हाती धरोनिया, जेथे जातो तेथे जाईल त्या ठिकाणी कुठे असो तो, ज्या ज्या ठिकाणी तो जाईल का त्या त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्याच्या सानिध्यात आहे. मग तो जाईल त्या ठिकाणीच राहतो का नाही. तुकाराम महाराज म्हणतात तो कुठेही असू द्या, झोपेत असू कशातही असला तरी त्या ठिकाणी राहतो. द्वितीय चरण. संग आसनी चयनी, संग आसनी चयनी, संग आसनी शयनी, संग आसनी चयनी. संगा
भगवान परमात्मा का त्याच्या चित्तामध्ये एकाग्र झाला राहिला का त्या ठिकाणी मग तो आसनात असो शयनात असो जागृती असो स्वप्न असो सुसुप्ती असो तिन्ही अवस्थेमध्ये भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी राहतो. कशावरून राहतो? कारण भक्त ज्या वेळेला भक्ती पूर्ण झाली भक्ताच्या ठिकाणी भगवान परमात्मा राहिला का त्या भक्ताच्या ठिकाणी भक्त झोपेल जरी असला तरी त्या ठिकाणी भगवान परमात्मा साक्षात राहतो. अर्जुनाचं मोठं उदाहरण दिलेलं आहे. अर्जुनाचं नामचिंतन केस सुद्धा भगवंताचे जय कृष्ण श्रीकृष्ण नामचिंतन करत होते. किंवा विवेकानंदाच्या गुरुचं उदाहरण सांगितलेलं आहे का पैसा ठेवल्यानंतर ते झोपेत होते तरी पण पैसा ठेवला तरी तो हात काय होतो पालता होतो. ज्या ठिकाणी इस्तवा जळतो तरी त्याला काही समजत नाही इस्तवा चालू जळतो का काय होतं. पण पैसा ठेवल्यानंतर लगेच कळतं का हा पैसा आहे का लगेच तो काय करतो तो हात पलटी मारतो. पण ते कशा असतात झोपेत असतात. पण झोपेत सुद्धा भगवान परमात्मा त्यांचं कार्य करत असतो. त्यांनी ज्याचा तिरस्कार केलेला आहे ज्याचा नकार दिलेला आहे ते त्यांच्या स्वप्नामध्ये नाही त्यांच्या सुसुप्तीमध्ये नाही त्यांच्या झोपेत जरी निर्माण झालं तरी ते त्याचा त्यागच करतात स्वीकार करत नाही. याला म्हणायचं जागृती स्वप्न सुसुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये जरी भक्त गेला तरी भगवान परमात्मा त्या ठिकाणी वस्ती करून राहिला का त्या ठिकाणी वस्ती करून राहिला असताना मग तो भक्त त्या ठिकाणी त्याला देत असताना प्राप्त होत असताना सुख देत असताना आसनी शयनी घडे भोजनी गमनी. मग तो भोजन करीत असला तरी त्या ठिकाणी त्याला सुख गमन करीत असला कुठं जात असला तरी त्याच्याही ठिकाणी भगवान परमात्मा केवढंही दुःख निर्माण झालं तरी त्याला ती दुःख होऊ देत नाही. त्या ठिकाणाला सुद्धा भगवान परमात्मा साक्षात उभा राहून त्याचं दुःख हरण त्या गमनामध्ये तो वाटचाल करत असताना प्रवास करत असताना त्याही ठिकाणी भगवान परमात्मा त्याला सहकार्य करतो. सहकार्य करत असताना भगवंताचं त्याचं चित्त का शुद्ध झालं का भगवान परमात्मा त्याचं चित्त स्थापित झाला मग त्याच्या ठिकाणी जे दोष किंवा दोष निर्माण होण्याचे जे साधनं आहे ती साधनंसुद्धा त्या ठिकाणी नष्ट होतात किंवा जरी झाले तरी ते त्याच्या ठिकाणी मात्रसुद्धा त्याचा स्वीकार करत नाही. मग त्याच्या ठिकाणी झालेले जे मनामध्ये विकल्प असेल संकल्प असेल आणि त्या विकल्प संकल्पापासून होणारं जे पाप पुण्य आहे त्याचंही त्याला काही घेणं देणं राहत नाही. तृतीय चरण संकल्प विकल्प संकल्प विकल्प संकल्प विकल्प संकल्प विकल्प विकल्प संकल्प विकल्प संकल्प विकल्प संकल्प विकल्प संकल्प विकल्प संकल्प संकल्प विकल्प संकल्प विकल्प संकल्प विकल्प विकल्प संकल्प विकल्प मावळोनी पुण्य पाप दोन्हीकडे लावा. मावळोनी संकल्पही मावळून जातो विकल्पही मावळून जातो पापही मावळून जातं आणि पुण्यही मावळून जातं. तुम्ही म्हणाला असं कसं काय भक्ताच्या ठिकाणी हे घडतं कसं काय असं कसं काय होईल. पाप ठीक आहे मावळून गेलं पण पुण्य मावळून जाणं पण पुण्यसुद्धा मावळून जातं. त्याच्या ठिकाणी पुण्याची सुद्धा काही राहत नाही. पुण्याची गणना कोण करी तो पुण्याची सुद्धा गणना करत नाही. त्याला पुण्यही तेवढंच आणि पापही तेवढंच त्याच्याबद्दल त्याला सुखदुःख होत नाही. तुम्ही म्हणाल पुण्य ठीक आहे पाप ठीक आहे पण पुण्य अहो जेवढं पाप घातक आहे तेवढं पुण्यसुद्धा घातक आहे. पाप वाईट आहे असं थोडंच पुण्य चांगलं आहे असं थोडंच आहे. जेवढं पुण्य पाप वाईट आहे तेवढं पुण्यसुद्धा वाईटच आहे. कोणाला तुम्हाला आम्हाला नाही तुम्हाला आम्हाला पुण्य चांगलं आहे पाप वाईट आहे
पण भक्ताच्या ठिकाणी संताच्या ठिकाणी पुण्यही वाईट आहे आणि पापही वाईट आहे. दोन्ही वाईट आहे, दोन्ही दोषाला कारण आहे, दोन्ही सुखाला हरण करतात. कसं काय हरण करतात? तुम्ही पाप पुण्य करतात तर सगळे सायास करतात, एवढं चालू आहे सायाचं काय करताय? पुण्यप्राप्ती करताच आहे, नामचिंतन नामस्मरण संत सेवा हे सगळं पुण्य करताच आहे ना. पण पुण्य करता जरी असेल तरी ते पुण्य जरी प्राप्त झालं पण भक्ताला त्याचीही गरज नाही. तेव्हा तर आम्हाला पुण्याची गरज नाही, कारण पुण्याचं काय कार्य आहे? पुण्यात्म पुण्य स्वर्गात जायचे. पुण्य केलं पुण्य जास्त झालं का स्वर्गाची प्राप्ती होती. झाली स्वर्गाची प्राप्ती, पण काय उपयोग काय त्या स्वर्गाचा? फक्त खायला प्यायला भरपूर मिळणार, आराम मिळेल, उर्वशी भोगायला मिळेल, अमृत प्यायला मिळेल, काम करावं लागणार नाही, सुखाने समाधानाने फक्त राहता येईल. पण किती दिवस? श्रीमंत मनुष्य आहे, खूप श्रीमंती आणि बंगला बांधलेला, खूप मोठा बंगला बांधलेला आहे आणि खाया प्यायला सगळं आहे, बदाम काजू पिस्ता काय असेल ते सगळ्या वस्तू दिलेल्या आहे. आणि त्याला सांगितलं तू घराच्या बाहेर जायचं नाही, कुठं गावाला जायचं नाही, फक्त घरातच राहायचं, खात राहायचं आणि झोपत राहायचं. जमल का हो त्याला? काही गरज नाही ना. जे सगळं प्राप्त करण्याकरता ते सगळं तिथं बंगल्यात ठेवलेलं आहे ना, मग बाहेर जायचं काय कामी? पण त्याला समाधान वाटेल का त्याच्यावर? त्याला समाधान त्याच्यात वाटणार, त्याला बाहेर जावंच वाटणार, यावंच वाटणार, फिरून यावंच वाटणार. तसं पुण्य जरी प्राप्त झालं तरी पुण्याने काय होईल? पुण्याचे समजा पुण्य प्राप्त झालं, स्वर्गाची प्राप्ती होती. आणि स्वर्गाची प्राप्ती झाली का त्या ठिकाणी आयुष्य आराम आहे, सगळं सगळं आयतं मिळतं, काहीच काम करायचं नाही, काहीच नाही, सगळं आयतं फुकट, त्याच्याकरता काही कष्ट नाही. पण कुठपर्यंत? पुण्याची पावटी सरे. ते पुण्य ते खाल्लं असताना, ते भोग घेतले असताना, ते भोगले असताना त्याचा क्षय होतो, पुण्य क्षय पावतं. आणि पुण्य क्षय पावलं का मग परत ते पुण्य जसं क्षय पावलं का परत पुण्याची पावटी सरली तर सवेची इंद्रपणाची उटी उतरे. इंद्र जरी झाला तर तो परत मृत्यूलोकात येतो आणि मृत्यूलोकात आला का त्याची सवय काही जात नाही, तो परत त्याच्याप्रमाणे वागायला लागतो. म्हणून पुण्य जेवढं घातक आहे तेवढं पापही घातक आहे, पाप जेवढं घातक तेवढं पुण्यही घातक आहे. त्याच्याकरता एक उदाहरण सांगायचं, 2-3 उदाहरणं आहे त्याच्यावर, पण एकच सांगतो आणि सेवेला विराम देतो. एक काट्याचं उदाहरण आहे, काट्याने काटा काढणे ते एक उदाहरण आहे. आणि एक पारंपरेनं आलेलं उदाहरण आहे, पांढरी घार आणि काळी घार आहे की नाही. एकाने लग्न केलं, लग्नच होत नव्हतं, पण कुणीतरी एका मित्रानं आणली बघून बीडवाघातून. विठ्ठल विठ्ठला आणि सध्या लोक म्हणतात लोक लय हुशार, लय शिकलेले. मग माझं म्हणणं असं आहे की लोक आजच्या लोकांसारखे अडाणी लोकच नाही. पूर्वीचे लोक म्हणायला अडाणी होते पण खूप हुशार होते, ते कोणाच्या गळ्यात हात घालीत नव्हते. आता कोणी कोणाच्याही गळ्यात हात घालतं तर काही करून घेतं. आता लग्न व्हायचे म्हणजे फक्त पुण्याला मुलगा ठेवला 2-4 वर्ष ते झालं लग्न. आणि एकदा लग्न झालं का तो म्हणतो काय पुण्याचं काय खरं नाही, परवडत नाही, चला आपली शेतीच बरी. तर ते निमित्त राहतं फक्त तिथं. खरं शेतीच करायची राहते, पण शेती केल्यावर नवरी बायको मिळत नाही म्हणून पुण्याला जावं लागतं. पुण्याला जाऊन ते कमवायचं आणि मग ती बायको कमवली का मग परत तिथं यायचं. एवढे अडाणी लोक आहे. आणि अडाणी नसते या भानगडीत झाल्या नसते ना. आज जे पेपरला येतं, टी व्हीला येतं, हे कशाचं लक्ष नाही, शोधण्याचे एक अज्ञानाचे. हां, शोधणे असतात तिकडे गेलाच नसता. आणि अज्ञान किती असावं हे कळलं पाहिजे नाही का. ज्याला ज्याचं स्वतःचं भविष्य कळलं नाही ते तुमचं भविष्य काय सांगणार. पण तुम्ही त्याच्या भविष्याला बोलले ना, लागले ना मागं, पण मग मागं लागले ना, पण मग मागं लागले भविष्य कळलं ना, त्याला त्याचं कळलं नाही, तुमचं कसं काय सांगतो. हे तर आहे का नाही सत्य. आणि हे सत्यच सगळ्यात जागा पुढं मांडलेलं आहे, तरी पण भक्त कमीच होत नाही. आजू काही बी तरी तिकडं पळत येत, आजू काही बी एवढं झाले तरी 4-5 तर धरले आतापर्यंत, आजूक होणार आहे. आणि हे केवळ कशामुळे? यांचं पुण्य आहे, पण कुठपर्यंत? पुण्याची पावटी सारी 12 वर्ष कुठं घातले असतील एखाद्या गुरुच्या ठिकाणी, तिथं ते कमवलं असेल, ती पुण्य निर्माण झालं 12 वर्षाचं केलेलं तप. मग त्या केलेल्या साधना, वेगवेगळ्या प्रकारचे पारणं, वेगवेगळ्या प्रकारचे नामचिंतन नामस्मरण यज्ञ याग, हे सगळं केलेलं आहे. किती वर्ष? 12 वर्षे. त्याचं पुण्य झालं, साचलं. आणि साचल्यानंतर ते इकडं गावाकडं आणून मांडलं, त्याचं दुकान मांडलं. आणि परमार्थाचं कधी दुकान मांडू नये. परमार्थाचं ज्याने दुकान मांडलं का त्याचं वाटूळ झालं, कारण हा परमार्थाचा पैसा आहे. आणि परमार्थाचा पैसा व्यवहारात आला आणि परमार्थाचा पैसा व्यवहारात खर्च केला का तो पैसा जरी सुखाचा असला, परमार्थाचा असला, तरी तो दुःख दिल्याशिवाय राहत नाही.
म्हणून परमार्थाचा पैसा संसारात प्रपंचात वापरायचा नसतो. तो दुःखदायक होतो, सुख देत नाही. म्हणून तो पारमार्थिक पैसा असेल, भगवंताच्या नावावर आलेला पैसा आहे, तो केवळ भगवंताच्या याच्या कार्याकरताच वापरला पाहिजे, तर तो सुख दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून हे जे घडतं हे घडतं त्यांच्या त्या पुण्याने घडतं. मग इकडं आलं का ते दुकान मांडतात आणि दुकान मांडलं का मग 1-2 जणाला 10-5 जणाला 5-7 वर्ष चालतं आणि त्या 5-7 वर्षात त्याचं काय होतं, ती पुण्याची पावटी सरे ते वाटून वाटून संपून जातं, आशीर्वाद देऊन 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 संपून जातं. आणि ते एकदा का संपलं मग ते पापनाशनी कुंड असू नाही तर कोणताही कुंड असू, याला त्याच्यात बुडवतं. मग ते तू करतो यांच्याकरता पण यालाच त्याच्यात मग बुडावल्या जातं. मग बुडवल्यावर तिथं काय, तिथे वल्लही जळत आणि वाळलंही जळत. तो जाळत लय कठीण, अति कठीण जाळे. मग तिथं ओळख नाही, पाळख नाही, काय नाही काय नाही. नाही महामंत्री ओळखीचं, मुख्यमंत्री आण का कोणताही मंत्री आण, त्याच्या ताब्यात गेलं ते मंत्री नाही, संत्री नाही, काय नाही. मग त्यांचा टोला एका टोला, बाकीचं ते काही पाहत नाही. कुठपर्यंत कबूल होत नाही तोपर्यंत. कबूल झाला का मग परत मग कोर्टात मग तिकडे जेल सुटवतो. मग मी मारामुळं केलं हे केलं, ते बाकीच भाग वेगळा आहे. पुण्याची पावटी सरी मला एवढ्या करता सांगायचं, पुण्य आणि पाप. मग त्याच्याकरता पांढरी गार आणि काळी गार आणली बायको करून. पण त्याने आणली कुठून, कोकणातून आणली. इकडं मिळालाच पुरीचा, काय करणार, शेवटी कोकणातून आणली. मग आणि कोकणातून आणल्यानंतर तिला थोडीफार विद्या येत होती. आणि विद्या येत असल्यामुळे मग तिनं काय केलं, तिची विद्या तिने महिनाभर जरा चांगली राहिली, बरी राहिली. पण महिन्यानंतर मग तिनं तिचे रंग दाखवायला सुरुवात केली. आणि मग रंग दाखवल्यानंतर याला सांगितलं उद्या झाडून घ्यायचं, परवा धुणं धुवायचं, तेव्हा हे काम करायचं. ती त्याला एक एक काम वाढू लागली आणि सगळे कामं त्याच्याकडून करून घेऊ लागले. आणि नाही केलं तर मी तुला गोमशी करीन. काय करीन, गोमशी करीन. माझ्याकडे विद्या आहे, मी कोकणातली, मला कोकणातली विद्या येते, मी तुम्हाला गोमशी करून ठेवील, तुम्हाला हे कामं करावेच लागतील. आता त्याला वाटलं लग्न केलं आपण कशा करता केलं, घडलं काही, सगळे कामं करावं लागतं, मरमर मारावं लागतं, जेवायला वेळेवर मिळत नाही, काय करावं. तो चाललं वाळून, दररोज विचार करून, झोपच येत नच राहत त्या विचारातच राहायचं. आणि त्या विचाराने 2-4 महिन्यामुळं तो एकदम वाळून गेला. वाळून गेल्यानंतर तो मित्र आला एक दिवस भेटायला. आता 4-5 महिने झाले, आपण आता आणलेली ती बायको आहे का नाही, कशी राहती, काय राहती, मित्राचं कसं काय चालू आहे पाहण्याकरता तो आला. आणि आल्यानंतर घरी आल्यानंतर पाहिलं तर हे असं होऊन गेलं. ती भेटलं रस्त्यातच आणि भेटल्यानंतर येशीतच जे आरी झाला दोघायचं. आणि झाल्यानंतर म्हणले, अरे यार तू तर एवढा तगडा ताटा होता आणि तू तर कुस्ते खेळत होता आणि तू तर फार बारीक झाला. काय सांगायचं म्हणे, आता तू ते आणली म्हणे, पण ते फारच विचित्र काम आहे बाबा म्हणे. काय झालं, अरे म्हणे काय होतं, माझे पण ती सगळे कामं करून घेतली, धुणं पाणी भांडी सगळे कामं मला करावं लागतात म्हणे. आणि नाही केलं का ती म्हणते तुला गोमशी करील. आणि मग त्या धाकाने मी सगळा काय, मला जेवण जात नाही, मन लागत नाही, त्या घरात जाऊ वाटत नाही, मग इकडेच असं फिरून राहतो मी. म्हणजे असं आहे का म्हणे, हा बरं म्हणे, काय हरकत नाही, थांब म्हणे. आणि मित्र असावा तर संकटाच्या काळाला जो उपयोग होतो तो खरा मित्र. नाही तर मग मित्र असतात तर बरेचसे, ते काय उपयोगाचे नाही, खड्ड्यात घालणारे मित्र काय उपयोगाचे नाही. त्याने सांगितलं काय हरकत नाही, मी बघतो म्हणे त्याचं कार्य. म्हणे बरं चालेल. परत महिना जाऊ दिलं आणि महिन्यानंतर परत तो आला. आणि आल्यानंतर सांगितलं, हे बघ आता आपल्याला एक काम करायचं म्हणे, दुसरं लग्न करायचं. हो तो म्हणे, अरे हिनंच पार पिट्टा पाडलं ना, आता तू म्हणतो दुसरं लग्न, तुला काय करायचं मी सांगतो तेवढं ऐक, तुला कल्याण करायचं ना, मग ऐकून घे. तुला जर पहिल्यासारखं राहायचं असेल, पहिल्यासारखं जगायचं असेल, माझं ऐकावं लागेल. आणि मित्र म्हणल्यानंतर मित्राचं मित्र ऐकत असो, त्याला विश्वासही पडतो. मग त्याने सांगितलं काय हरकत नाही म्हणे, मी पुढच्या महिन्यात तुला एक बायको करून आणतो आणि ती आणल्यानंतर मी सांगाल त्याप्रमाणे वागायचं. आणि मग हा गेला कुठं, बंगालमध्ये. आता तिथं चालू आहे ना लढाया, बंगाल, तिकडून मग एक बा आणली आणि तिला सगळं सांगून आणलं. तिला सांगितलेलं पहिलं त्याचं लग्न झालेलं आहे, त्याने ती कोकणातली बायको केलेली आहे, पण ती कोकणातली असल्यामुळे त्याला धाक देते, ती म्हणती कोमशी करील आणि त्याला धाक देऊन त्याला सगळं काय त्याला दुःख देते. म्हणून आता माझा मित्र आहे तो, मला त्याचं किव दाखवा ना, म्हणून आता तुला तिथं जावं लागेल आणि तिचा बंदोबस्त करावा लागेल. तिनं सांगितलं काय हरकत नाही, पण एवढे पैसे लागतील. त्याने तुला पैसे किती लागेल तेवढी घेऊन टाक, पण बंदोबस्त झाला पाहिजे. तिनं सांगितलं बंदोबस्त करायचं काम माझं, मी बंगाली म्हणे, काय हरकत नाही. आणली त्यांनी 1-2 महिन्यांनी. ती आणल्यानंतर यांचं लग्न लागलं. लग्न लावून झाल्यानंतर ही गेली घरात घेऊन. गेल्यानंतर तिनं पाहिलं तिचं तळ पापड, आता काय करायचं. पण मग हिनं सांगितलं होतं, हे बघ तू जर माझ्या नादी लागली तर मी अशी शिकलेली. तिला माहिती होतं मी विद्यावानी ही विद्यावानी. मग आता याला आयडिया काय करायची. मग तिनं बंगालीनं सांगितलं नवऱ्याला, एक काम करा, मी तुमच्याकडं तांदूळ भरून देते, 2 पुड्यामध्ये 2 वेगवेगळे तांदूळ भरून देते. मग आम्ही उद्या सकाळी चहावरून म्हणा जेवणावरून कशाहून तरी भांडण करू. आणि भांडण झाल्यानंतर आमची धाराधारी झाली
का एक तांदूळ काळे तांदूळ तिच्यावर टाकायचे आणि पांढरे तांदूळ माझ्यावर टाकायचे. काळे तांदूळ तिच्यावर टाकले की ती होईल काळी गार आणि पांढरे तांदूळ माझ्यावर टाकले की मी होईल पांढरी गार. मग काय करायचं, मग त्या मारामारीमध्ये मग काय करायचं, तुम्ही एक टिकुरं घ्यायचं काळ्या घारीच्या डोक्यात टाकून द्यायचं म्हणजे ती मरण पावल आणि मग आपण दोघं सुखाने संसार करू. यालाही पटलं, त्यांनी सांगितलं काय हरकत नाही. पण याने सांगितलेलं होतं ज्या वेळेला तो प्रसंग येईल ना त्या वेळेला मला बोलव, तू एकटा काम करू नको, तुला ते धोका होईल. मग मित्राला त्यांनी बोलवलं, बाबा असं असं ठरलं उद्या सकाळी असं असं झालेलं आहे, त्याने असं असं केलेलं आहे, माझ्याकडे तांदूळ दिलेले आहे आणि उद्या याचा नाही वाडा ते होणार आहे. मग तोही सकाळी लवकरच आला, चहा प्यायलाच तिथं हजर झाला आणि हजर झाल्यानंतर यांचं होता झालं चहा होऊन भांडण. दोघीच भांडण झाल्यानंतर लगेच भांडण झाली, झुंजाझुंजी दारादारी झाल्यानंतर यांनी लगेच त्यांच्या दोन्हीच्या अंगावर तांदूळ टाकले आणि तांदूळ टाकल्याबरोबर एक झाली पांढरी गार आणि एक झाली काळी गार. मग आता मित्रानं सांगितलं होऊ द्या म्हणे आता आपला कार्यक्रम. मग त्यांनी टिकोरं घेतलं आणि काळ्या घारीला मारलं. ती एका टोल्यात मरून गेली. मेल्यानंतर त्यांनी ती पुडी उचकली आणि हिच्यावर टाकायची. त्याने थांब, हिच्यावर टाकू नको म्हणे, हिच्या डोक्यात एक टाकूनच दे म्हणे, आता जे होईल ते होईल. म्हणे का बरं, अरे म्हणे ती थोडी शिकलेली होती, तिने एवढा त्रास दिला, ही तिच्या डबल शिकेली, ही काय करील जास्त त्रास देईल म्हणे, त्यापेक्षा ही नको ती नको. तसं भक्ताच्या ठिकाणी पापही नको पुण्य नको. जेवढं पाप घातक, पापाने नरकाला जावं लागतं, नरक भोगावं लागतं. पण पुण्य जरी प्राप्त झालं स्वर्गाची प्राप्ती होती. पण स्वर्गाची प्राप्ती झाल्यानंतर इंद्रासारखा जर अहंकार झाला का त्याला परत मुंगळ्याच्या जन्माला यावं लागतं आणि मुंगळा झाला का त्याचा ऐरावत घेऊन तो येतो आणि मग एक साधू पाठ सांगता बघतानंतर तो एक मुंगळा एका मुंगळ्याच्या पाठीवर चालला होता आणि विचारलं, शिष्य हसले, गुरु हसले. मग शिष्याने विचारलं का हो म्हणे, आपला पाठ चालून तुम्ही एकदम हसले काच काय. अरे म्हणे तसं नाही म्हणे, हे दोन मुंगळे तुम्हाला दिसतात का म्हणे. हो दिसतात म्हणे. मग एक काय करतात म्हणे, एक मुंगळा खाली आणि एक त्याच्या पाठीवर चाललेला आहे म्हणे. म्हणे हे कोणी तुम्हाला माहिती का म्हणे. नाही म्हणे, हा जो खाली आहे ना हा इंद्र आहे म्हणे आणि त्याच्या नाही हा खाली आहे ना हा ऐरावत आहे आणि हा वर बसलेला हा इंद्र आहे म्हणे. हा मागच्या जन्मात इंद्र होता ना हा ऐरावत होता म्हणे. पण यांचं पुण्य संपलं, मुंगळ्याच्या जन्माला आले. पण मुंगळ्याच्या जन्माला आले तरी पण यांची वासना काय जाईना. त्यालाही वर बोजे घेतल्याशिवाय चालता येत नाही आणि याला वर बसल्याशिवाय पायानं चालता येत नाही. म्हणून मला हसू आलं म्हणे. म्हणून संकल्प विकल्प मावळोनी पाप पुण्य. जसं संकल्पही जावा आणि विकल्पही जावा तसं पुण्यही जावं आणि पापही नष्ट व्हावं. संकल्प विकल्प मावळोनी पाप पुण्य. आणि हे घडलं का मग तुकाराम महाराज म्हणतात त्याच्या जीवनामध्ये भगवान परमात्मा गोविंद त्याच्या जीवनामध्ये सुख देतो. शेवटचं तुका मन काळ, तुका मन काळ, तुका मन काळ, तुका मन काळ, तुका मन तुका मन काळ, तुका मन काळ, तुका मन काळ.
ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज हो ऐका खाली बसा. झाली गाई जेवायची, चाललेलं की तिकडं पंक्तीकडं, दमच नाही असा. तरी 8च वाजली, एवढं लवकर भूक केली काय झाले काय? आजही जीवनामध्ये होतो म्हणून असे संस्कार निर्माण होण्याकरता जो अभंग मी घेतलेला आहे तो त्याच्याकरता नाही का आपल्या जीवनामध्ये भगवंताचं घर निर्माण व्हावं, भगवंतानं येऊन राहावं, याच्याकरता 3 गोष्टीची आवश्यकता आहे. आवश्यक, अत्यावश्यक आणि अनावश्यक. आवश्यक दररोज लागणारं जे अन्नपान आहे ते आवश्यक आहे, चांगल्या प्रकारचं शुद्ध सात्विक अन्नदान ते योग्य आहे. त्याप्रमाणे अयोग्य जे असणारं जे आहे ती वेगळं आहे. असं हे योग्य खानपान असल्यामुळे, योग्य संस्कार असल्यामुळे आज या ठिकाणाला हे सगळं सुख समाधान पाहायला मिळतं. त्याचं कारण संस्कार आहे. आणि या संस्काराने युक्त असणारे आमचे योगेश भाऊ त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. माझ्याकडे ती सेवा प्राप्त झालेली आहे. परमपूज्य गुरुवर्य योगराज तुकाराम बाबा यांच्या चरणी सेवा समर्पित करायची, एक सूचना द्यायची. ती सूचना अशी आहे, परमपूज्य गुरुवर्य योगराज तुकाराम बाबा यांचं असणारं संस्थान खेळले दुंगे, आणि या खेळले दुंगे संस्थानच्या वतीने परमपूज्य गुरुवर्य योग हरिभक्तपरायण काशीनाथ बाबा यांनी घालून दिलेला प्रघात अधिक मास, आणि त्या अधिक मासाच्या निमित्ताने आपण दरवर्षी पंढरपूरला वेगवेगळ्या स्वरूपाने कार्यक्रम करत राहतो. पण यावर्षी आषाढी वारी जवळ असल्यामुळे पंढरपूरला न कार्यक्रम होता तो कार्यक्रम खेळलेला आयोजित केलेला आहे. 21 मे ते 28 मे या कालावधीमध्ये तो कार्यक्रम आपण खेळले दुंगे या ठिकाणी त्याचं नियोजन आहे, त्या ठिकाणी करणार आहोत. तर त्या कार्यक्रमाकरता सकाळी निळोबारायांच्या गाथ्याचं पारण आहे, त्यानंतर संध्याकाळी रामायण आहे, आणि दोन्ही टायमाची भोजनाची व्यवस्था येणाऱ्या भक्ताकरता केलेली आहे. जे जे भक्त येतील त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे, भोजनाची व्यवस्था केलेली आहे. फक्त गाथा मात्र ज्याचे त्यांनी आणायचं आहे, गाथा घेऊन त्या ठिकाणी यायचं आहे पारायणाकरता. बहुसंख्येने या अशी सर्वांना परमपूज्य गुरुवर्य योगराज तुकाराम बाबा संस्थानच्या वतीने मी निमंत्रण देतो, आमंत्रण देतो. सर्वांनी त्या ठिकाणी या. निवांत आहे कार्यक्रम, कामाचेही दिवस नाही, अजून पाऊस पडलेला नाही, त्यामुळं निवांत दिवस आहे. सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. सर्वांना मी आमंत्रण देतो, सर्वांनी त्या ठिकाणी या. ही सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. सेवेला पूर्ण वेळ, कारण वेळ झालेला आहे, टाईम संपलेला आहे. हा, या ठिकाणी त्या कार्यक्रमाकरता परमपूज्य गुरुवर्य योगराज तुकाराम बाबावर असणारी श्रद्धा, तात्याबाबाचं असणारं कुटुंब आणि तात्याबाबाच्या सर्व कुटुंबाने मिळून त्या रामायणाच्या 1 टायमाच्या पंक्तीकरता 51,000 रुपये या ठिकाणी देणगी त्यांनी आणलेली, त्यांनी ती द्यावी. त्याचा एक टायमाचं सकाळचं भोजन आहे, त्या सकाळच्या भोजनाची देणगी आहे 51,000 रुपये, ती या ठिकाणी त्यांनी आज दिलेली आहे. बाबा त्यांचं कोटकोट कल्याण करो असं बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि झालेली सेवा पुन्हा एकदा भगवंताच्या चरणी, बाबांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल.